महाराष्ट्रात सध्या परिवहन मंत्रालयातर्फे एक 2019चा जो GR आहे त्याच्या अंमलबजावणीचा जो कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे एक वातावरण तापलेलं आहे। त्या GR मध्ये मुख्य रीत्याने जो विषय आहे तो असा आहे की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि रिक्षा चालक जो आहे त्यांना स्थानिक भाषा म्हणजे आमची मराठी भाषा मध्ये संवाद केला पाहिजे पॅसेंजर बरोबर। आम्ही सगळे शिवसेनेचे लोक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लोक, वेगवेगळे पक्षाचे लोक, असा आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान राहिलाच पाहिजे, झालाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठी भाषा बोलला पाहिजे, मराठी भाषेमध्ये संवाद केला पाहिजे। याच्यावर काहीही मतभेद नाही, काहीही वाद नाही। पण तो GR मध्ये पुढे अशी एक तरतूद आहे की 1 मे पासून RTO तर्फे प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे त्याचा व्हेरिफिकेशन होईल। म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, RTO तर्फे। त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल आणि समजा ते फेल झाले तो त्या GR मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल। हा एक मोठा वादचा विषय आहे। मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवला। त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे। कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहे, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे। खूप सारे लोक मराठी बोलू शकतात, पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांचा परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर। म्हणजे लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो, लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो। मुंबईमध्ये 3-4 लाख असं ऑटो चालक आहेत। याच्यामध्ये बहुतेक ऑटो चालकांनी बँकेमधून लोन घेतलेला आहे, त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायचा असतो, त्यांच्यावर मोठा कर्ज आहे। टॅक्सी चालकांवर एकदा त्यांचा परमिट रद्द झाला आणि लोन त्यांनी रिपे केलं नाही तर त्यांच्या समोर एक मोठा संकट उपस्थित होऊ शकतो। याच्यासाठी मी एक मागणी केली होती आमचे जो परिवहन मंत्री आहेत की तो 1 मे पासून जो मराठी सक्तीचा जो विषय तुम्ही घेता त्याच्यावर पुनर्विचार करा। आज त्या विषयावर आमची बैठक आहे, मंत्री महोदयांनी बोलावलेला आहे 12:30 वाजता मंत्रालयामध्ये। तिकडे आम्ही हा विषय पुन्हा ठेवणार मंत्री महोदय समोर आणि शासनासमोर। पण त्यापूर्वी श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नावाने एक दुसरा पत्र मी आज पाठवत आहे। याच्यामध्ये माझी विनंती आहे, विनंतीचा जो बेस आहे जरा समजून घ्या। भाषा एक असा विषय आहे, शिकलाच पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकलाच पाहिजे। पण हा जो प्रक्रिया आहे तो व्यक्तीवर निर्भर करतो। काही लोक असतात जे खूप फास्ट लवकरात लवकर दुसरी भाषा शिकू शकतात मातृभाषेच्या व्यतिरिक्त,
काही लोक असतात जे मातृभाषाच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे की हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात यावे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेचा एक बेसिक ट्रेनिंगचा काम सुरू झाला पाहिजे. मंत्री महोदयांनी असा घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाला आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे. तो कार्यशालामध्ये, कॅम्पमध्ये प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार. आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात. तो हा आजचा पत्र आहे जो तुम्हाला मी देतो आणि या पत्राद्वारे आम्ही आज जो मंत्री महोदयांचा जो कार्यक्रम आहे, मीटिंग आहे, त्याच्यामध्ये पण हा विषय मी ठेवणार. तो हिंदी में शुरू करूँ, हिंदी में शुरू करूँ, एक बार हिंदी में कंप्लीट करते हैं. महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से एक विषय बहुत चर्चा का है और वो विषय यह है मुंबई और महाराष्ट्र के सभी ऑटो चालक और टैक्सी चालकों को मराठी भाषा में संवाद करने का ज्ञान होना चाहिए. ऐसा आग्रह रखना कहीं से भी गलत नहीं है. प्रत्येक राज्य में वहां की जो स्थानीय भाषा है उस भाषा का प्रचार प्रसार करना राज्य सरकार की जिम्मेदारी है. प्रत्येक राज्य में वहां की स्थानीय भाषा में उस राज्य में रहने वाले लोगों को भरसक बोलने का प्रयत्न करना चाहिए, संवाद करने का प्रयत्न करना चाहिए. किसी व्यक्ति को अधिकार नहीं है कि महाराष्ट्र में रहकर वह इस तरह की घोषणा करे कि हम मराठी में नहीं बोलेंगे. ऐसे अगर कोई व्यक्ति बोलते हैं तो उनके खिलाफ कानूनन कार्रवाई भी की जा सकती है. ऐसे संवैधानिक व्यवस्था है. महाराष्ट्र सरकार ने जो जीआर दिया है, जो 2019 का जीआर था, उसको फिर से लागू करने का जो आग्रह रखा है, उसके हिसाब से 1 मई से महाराष्ट्र में सभी ऑटो चालक और टैक्सी चालकों का मराठी भाषा का ज्ञान का एक टेस्ट ड्राइव शुरू होने वाला है आरटीओ के माध्यम से. मतलब आरटीओ के पदाधिकारी और जो उनके ऑफिशियल्स हैं वो ऑटो वालों को अपने दफ्तर में या किसी चौराहे पे रोक करके उनको कितनी मराठी आती है इस प्रकार के ज्ञान की टेस्ट लेंगे. और अगर उस टेस्ट में वो फेल हो जाते हैं तो उनका परमिट रद्द कर दिया जाएगा, उनकी लाइसेंस रद्द हो जाएगी, उनका जो बैच होता है ऑटो चालकों का उसको जब्त कर लिया जाएगा. यह विषय अन्यायकारक है. मैं मानता हूं, मेरी पार्टी मानती है, मेरी पार्टी के मुख्य नेता श्री एकनाथ शिंदे जी का पूर्ण विश्वास है कि महाराष्ट्र में मराठी भाषा का सम्मान होना चाहिए. इस पर किसी प्रकार का कोई विवाद नहीं, कोई मतभेद नहीं होना चाहिए. महाराष्ट्र में रहने वाले लोगों को मराठी भाषा में बातें करने की कोशिश की जानी चाहिए. इस पर भी किसी प्रकार का कोई मतभेद नहीं, कोई विवाद नहीं. लेकिन जब ऑटो चालक और टैक्सी चालक जिनकी रोजी रोटी है उनके समक्ष आप इस प्रकार की शर्त रखते हैं कि 1 मई को टेस्ट में अगर आप मराठी बोलने में फेल हो गए तो आपकी रोजी रोटी छीन ली जाएगी, यह विषय आपत्तिजनक है. और इसीलिए मैंने अपने मंत्री महोदय को एक पत्र लिखा था पहले कि आप इस पक्ष के ऊपर थोड़ा पुनर्विचार करें, क्योंकि ये लाखों लोगों की रोजी रोटी और उनके जीविकोपार्जन से जुड़ा हुआ विषय है. उसके बाद क्या हुआ सबको पता है. आज मंत्रालय में परिवहन मंत्री महोदय ने इसी विषय पर एक बैठक बुलाई है. उस बैठक में मैं भी जा रहा हूं शामिल होने के लिए और उस बैठक में जो मैं विषय रखूंगा उसको
मैं आपके साथ शेयर करता हूं, साझा करता हूं। मैं मंत्री महोदय को एक और पत्र भेज रहा हूं और उनसे जो निवेदन कर रहा हूं उसके पीछे जो एक सोच है वो ये है कि हर व्यक्ति बहुत सक्षम नहीं होता कोई दूसरी भाषा तत्काल सीखने में। हर व्यक्ति की अपनी भाषा होती है, मातृभाषा होती है, लेकिन मातृभाषा के अतिरिक्त अन्य भाषाओं को भी सीखना चाहिए, इसमें कहीं से गलत बात नहीं। लेकिन यह व्यक्ति व्यक्ति पर निर्भर करता है कि कोई भी व्यक्ति अपनी मातृभाषा के अलावा दूसरी भाषा को कितना फास्ट, कितनी जल्दी सीख लेता है। कुछ लोग बहुत जल्दी सीख लेते हैं, कुछ लोग बहुत समय लगता है। तो ऐसे में मैंने एक मोटा मोटी तौर पर आइडिया दिया है अपने पत्र के माध्यम से कि कम से कम 1 मई का जो डेडलाइन है उसको 6 महीने और ज्यादा से ज्यादा 1 साल तक आगे बढ़ाने की कोशिश करिए। और इस बीच पूरे मुंबई में मराठी भाषा सीखने के लिए जो राज्य सरकार की तरफ से अलग अलग कैंप या कार्यशाला शुरू करने का प्रस्ताव है उसके ऊपर हम ध्यान देंगे। ज्यादा से ज्यादा कार्यशालाओं में जिन ऑटो चालकों को, टैक्सी चालकों को मराठी नहीं आती उनका नाम दर्ज कराया जाएगा, उनका एनरोलमेंट कराया जाएगा और उनको बेसिक मराठी आए यह सीखने की व्यवस्था करके दी जाएगी। और जब तक वो पूरी तरह से सीख नहीं पाते हैं तब तक 1 मई की जो डेडलाइन है जिसके तहत उन सबकी जांच होगी और उसके बाद उनके ऊपर जो परमिट रद्द करने की जो तलवार लटकाई जा रही है उस तलवार को हटाया जाए और 6 महीने साल भर के अंदर ये सभी लोग मराठी बोलना सीख लें, इस प्रकार की व्यवस्था की जाए। तो आज यह पत्र मैं आप लोगों के समक्ष रिलीज कर रहा हूं, आप लोगों के साथ साझा कर रहा हूं और एक बार फिर आपके माध्यम से सरकार से मैं डिमांड करता हूं, मांग करता हूं कि ऑटो चालक और टैक्सी चालक जो लाखों की संख्या में मुंबई में है, जो मुंबई की लाइफलाइन है, उनके लाइफलाइन वालों की लाइफ, उनकी जिंदगी नरक में डालने की आवश्यकता नहीं है, बल्कि उनके साथ एक सहूलियत और सुविधाजनक व्यवस्था तैयार की जाए ताकि लोग महाराष्ट्र सरकार का जो आग्रह है उसको भी स्वीकार करें और लोगों की रोजी रोटी भी खतरे में ना आए। तुम्ही म्हणताय की दीर्घकाळासाठी जरा 6 महिने किंवा 1 वर्ष, पण बेसिक जे सांगितलेलं आहे किंवा मग प्रताप सर असं म्हणत आहेत की बेसिक बोलायचं आहे, आपण विचारतो एवढं की कुठे जायचं आहे, किती पैसे झाले, या व्यतिरिक्त प्रवासी आणि चालकाचं असं बोलणं होत नाही। मग एवढा दीर्घकाळ तुम्ही का बरं मागताय? मी सांगितलं ना तुम्हाला की या व्यक्ती व्यक्तीवर निर्भर करतो। काही व्यक्ती असं असतात की एक खूप फास्ट लवकरात लवकर नवीन भाषा शिकू शकतात, पण काही व्यक्तीला वेळ लागतो एक नवीन भाषा शिकण्यामध्ये। तो एक असा एक मोठा विंडो ठेवा ज्याच्यामध्ये सगळे जो मराठी न बोलणारे ऑटो चालक आहेत, ज्या अमराठी ऑटो चालक आहेत, सगळ्यांना एक सोयी सुविधा भेटला पाहिजे मराठी शिकण्यासाठी। याच्यासाठी मैं बेसिकली मिनिमम कमीत कमी 6 महिना आणि जास्त जास्त 1 वर्षाचा एक मुदत वाढ देण्याची आग्रह करतो। दुसरा एक उबर असेल किंवा मग इतर ज्या ऍप्स आहेत त्या संदर्भातले जे चालक आहेत त्यांच्या संदर्भात देखील तुमचा असा आग्रह असणार आहे की त्यांना फक्त उबर नाही, फक्त ऑटो चालक नाही, फक्त टॅक्सी चालक नाही, महाराष्ट्रात राहणारे आणि काम करणारे सर्व प्रकारचे जो लोक आहेत त्यांच्याकडून महाराष्ट्र सरकारची अपेक्षा आहे की तुम्ही मराठीत संवाद करा आणि त्याच्या एक सवय टाकत। आता जो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, मोठे मोठे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, तो बिर्लाचा उद्योग आहे, तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे लोक, बँकामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्यावर पण हा जो कायदा आहे लागू झाला पाहिजे। तो सर्व महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांना बेसिक मराठीचा ज्ञान झालंच पाहिजे, हे आमचा एक विश्वास आहे आणि आमची मागणी आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे असा उपक्रम आम्ही राबवणार।